चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.6 याच्यामधील 1 ते 6 गणित. याच्यावरती जो व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो अपलोड केलेला आहे, तो प्रथम बघून घ्या. आज आपण या लेक्चरमध्ये काय घेणार आहोत, 7, 8, 9 आणि 10, 7 ते 10 पर्यंतचे जेवढे वर्ड प्रॉब्लेम आहेत ते या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करू. काय सांगितलं बघा प्रश्न, प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू दी सेम स्पॉट, म्हणजे अपस्ट्रीमला. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर, म्हणजे त्या बोटचं जे स्पीड जे आहे ते किती आहे, 12 किलोमीटर, म्हणजे ताशी 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट, म्हणजे कशा स्पीड फाइंड आउट करायचं, आपल्याला पाण्याचं जे स्पीड आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात मेन महत्वाचं, प्रतीक हा बोटमध्ये बसून काय करतो, या नदीमधून तो जातो, या नदीमधून काय करतो, तो जातो. हे प्रतीक हा या बोटमधून काय करतो, इकडून इकडे जातो आणि नंतर परत इकडून इकडे येतो. असं एकूण अंतर किती आहे, 36 किलोमीटर. किती, 36 किलोमीटर. आता हा प्रतीक इथून या बोटचं जे स्पीड आहे ते किती आहे, 12 किलोमीटर पर आवर, म्हणजेच ताशी 12 किलोमीटर त्याचं स्पीड आहे. जेव्हा हा प्रतीक या बोटने डाऊन स्ट्रीमला जाईल, डाऊन स्ट्रीम म्हणजे काय, पाण्याच्या दिशेने, पाणी ज्या दिशेने वाहतं त्या दिशेने, याचा अर्थ त्यावेळी एकूण स्पीड कशी असणार आहे, जेव्हा तो अपस्ट्रीमला येतो, म्हणजे पाणी असं वाहतंय आणि बोट जर अशी येत असेल तर त्यावेळी बोटचं स्पीड काय असणार आहे, कमी होणार आहे, बरोबर आहे ना. आणि पाणी पण या दिशेने आहे आणि बोट पण त्या दिशेने चाललेली आहे, म्हणजे बोटचं स्पीड काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलंय, या बोटचं स्पीड जे आहे हे डाऊन स्ट्रीमला जाताना किती आहे, 12 किलोमीटर प्लस त्याच्यामध्ये काय पाण्याचं स्पीड असेल. पाण्याचं स्पीड आपल्याला x सपोज करावं लागेल. आणि जेव्हा तो अपस्ट्रीमला म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने येईल तेव्हा त्या बोटीचं जी स्पीड असेल ते काय असणार आहे, कमी असणार आहे. कारण का, रेजिस्टन्स, पाण्याचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स काय करेल, त्याचा स्पीड जी आहे, स्पीड ऑफ बोट काय करेल, डिक्रीज करेल. म्हणजे इथं 12 - x येईल. आता सगळ्यात मेन महत्वाचं, प्रत्येक या बोटमध्ये बसून इकडून इकडे गेला, नंतर इकडून इकडे आला, किती तासामध्ये गेला, हे जे टाइम कव्हर केलं 36 किलोमीटर, हे किती तासामध्ये, 8 तासामध्ये. म्हणजेच हे स्पीड आणि हे स्पीड जे आहे ते कसं आहे, वेगवेगळं आहे, बरोबर आहे. म्हणजेच हे स्पीड जे आहे ते जास्त आहे, म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला माहिती आहे का, ते टायमिंग माहित नाही. इथून इकडे येण्यासाठी टायमिंग किती लागलं माहिती आहे का, ते सुद्धा माहित नाही. म्हणजे त्याच्याबद्दल आपण काय मानू, हे T1 मानू आणि याला T2 मानू. म्हणजे T1 आणि T2 हे दोन्ही मिळून किती तासामध्ये कव्हर केलेलं आहे, 8 hours मध्ये, म्हणजे 8 तासामध्ये. म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, स्पीड ऑफ वॉटर. म्हणून पहिल्यांदा आपण काय सपोज करायचं, द स्पीड ऑफ वॉटर करंट. हे 7वा प्रश्न आहे. सपोज द स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर. म्हणजे पाण्याचा आपल्याला स्पीड माहित नाही, किती तासामध्ये किती किलोमीटर जाते, ते आपण काय केलं, सपोज केलं. आता इथं काय सांगितलंय बघा प्रश्न, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर किती सांगितलंय, 12 किलोमीटर पर आवर.
म्हणजे स्टील वॉटरमध्ये का नाही बोटचं जे स्पीड आहे ते किती किलोमीटर आहे 12 तास म्हणजे 12 किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी 12 तास. तर काय सांगितलंय बघा आता याच्यामध्ये इथे बघा डाऊन स्ट्रीमला जाताना बोटीचं स्पीड काय असणार आहे बोटीचं स्पीड प्लस वॉटरचं स्पीड असणार ना म्हणजेच स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीमला असताना किती असणार 12 प्लस एक्स आणि अपस्ट्रीमला म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने येताना त्या बोटचं जे स्पीड जे असेल ते काय असणार आहे 12 मायनस एक्स असेल. The speed of boat in डाऊनस्ट्रीमला काय असणार आहे म्हणजे त्या बोटीचं स्पीड किती आहे 12 त्याच दिशेने पाण्याचं पण स्पीड आहे म्हणजेच 12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर. त्याच पद्धतीने द स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने येताना वरच्या बाजूला अपस्ट्रीम इज इक्वल टू किती असणार आहे 12 मायनस एक्स किलोमीटर पर आवर. आता काय सांगितलंय की आपल्याला आता काय करायचं आहे बघा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागला माहिती आहे का माहित नाही. आता या पॉइंट पासून इकडे रिटर्न येताना सेम स्पॉटवरती येताना त्याला किती वेळ लागला माहिती आहे का माहित नाही पण अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम कंप्लीट करण्यासाठी त्याला टोटल जे गण आहे वेळ लागलेला आहे तो किती आहे 8 आवर्स म्हणजेच 8 तास लागलेले. म्हणजेच काय सांगितलंय T1 प्लस T2 म्हणजे इथं फॉर्म्युला कोणता आला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम म्हणजे इथल्या टाइम टेकन टू ट्रॅव्हल डाऊनस्ट्रीम म्हणजे खालच्या दिशेने जाताना जे वेळ लागणार आहे ती वेळ आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्याला सूत्र माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आपल्याला टाइम काढायचा आहे म्हणजे हे इथं डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय होईल इकडे मल्टिप्लाय झाल्यानंतर हे इकडे डिवाइड होईल म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड इज इक्वल टू हे आपल्याला 2 टाइम काढायचे आहेत आपल्याला डाऊनस्ट्रीम जाताना आणि अपस्ट्रीम येताना सुद्धा. आता याच्याबद्दल काय म्हणू आपण T1 मानू म्हणजे हे डिस्टन्स ऑलरेडी दिलेलं आहे एकूण डिस्टन्स किती आहे 36 स्पीड किती आहे डाऊनस्ट्रीमला जाताना जे स्पीड आहे ते 12 प्लस एक्स आहे बरोबर आहे. आता हे T1 मिळालं टाइम टेकन टू ट्रॅव्हल अपस्ट्रीम म्हणजे वरच्या दिशेला येताना मी डायरेक्ट गणे हे T2 लिहितो T2 इज इक्वल टू काय येणार 36 कारण डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. आता अपस्ट्रीमला येताना जे स्पीड आहे ते स्पीड किती आहे 12 मायनस एक्स. आता हे दोन्ही मिळून एकूण किती तासामध्ये त्यांनी कव्हर केलं 8 आवर्स म्हणजे इथेल्या फ्रॉम किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन म्हणा अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय सांगितलंय T1 प्लस T2 इज इक्वल टू 8 आवर्स. हे काय आता लिहायची गरज नाही आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग T1 काय आहे 36 डिवायडेड बाय 12 प्लस एक्स नंतर प्लस 36 डिवायडेड बाय 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8 आवर्स.
आता काय करायचं याच्यामधून 36 हा कॉमन काढा. 36 इन ब्रॅकेट 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स हे कंसामध्ये टाका. इज इक्वल टू 8. इज इक्वल टू 8. आता हे छेद समान आहेत का हो? इथं 12 प्लस एक्स आहे, इथं 12 मायनस एक्स आहे. छेद समान नाहीत म्हणजे डिनोमिनेटर जर का सेम नसेल तर आपण काय करतो, सेम करतो. हे इथं लिहितो मी बघा. इथे 36 इन ब्रॅकेट याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे आपल्याला काय मिळेल 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स डिवायडेड बाय. आता इथं कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ए प्लस बी आणि ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये असेल तर आपण काय करतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे इथं 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे इज इक्वल टू 8. आता इथे काय आहे 36 इन ब्रॅकेट बघा, हे एक्स आणि हे एक्स कॅन्सल झाले. 12 अधिक 12 किती आलं, 24 आलं. 24 डिवायडेड बाय याचा वर्ग किती आला 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8. हे जे डिवाइड जे आहे इकडे ट्रान्सफर करा, मल्टिप्लाय होईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल 36 इंटू 24 इज इक्वल टू 8 इंटू 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे इथं मल्टिप्लाय आहे, 8 इकडे गेलं तर डिवाइड होईल, म्हणजे या 8ने काय करायचं 24ला डिवाइड करा. काय मिळेल आपल्याला 36 इंटू 24 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. 8 त्रिक 24. आता हे डायरेक्ट आपल्याला जागा मावणार नाही, म्हणजे मी काय करतो डायरेक्ट इथं मल्टिप्लाय करतो. 3 संग 18, आजच्यावाला 3 त्रिक 9 1 10. हे काय करूया आपण, इकडे ट्रान्सफर करून हे इकडे नंतर ट्रान्सफर करू. बघू 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता ही ए जी का एक्स स्क्वेअर जे आहे हे मायनस आहे, हे इकडे ट्रान्सफर करा, याला इकडे ट्रान्सफर करा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108. एक्स स्क्वेअर या 144 मधून 108 मायनस केल्यानंतर काय मिळालं आपल्याला 36 मिळालं. आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, एक्सची. एक्स काय सांगितलं आहे, स्पीड ऑफ वॉटर करंट, म्हणजे इथं काय करावं लागेल, इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. टेक अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. एक्स इज इक्वल टू 6. हे पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह, कारण आपल्याला जे उत्तर काढायचं असतं ते उत्तर कसं असतं, एक्सचं म्हणजे 2 रूट फाइंड आउट करतो आपण, बरोबर आहे. म्हणून एक्सची जी किंमत आहे हे मायनस 6 येणार नाही, तर एक्स इज इक्वल टू 6. मग इथं वाक्य लिहिताना लिहा द स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. हे त्याचं उत्तर राहील. जर का तुम्हाला सांगितलं त्याच्यामधून वेगळ्या प्रकारचे जे प्रश्न काढले तुम्हाला, तर डाऊन स्ट्रीम मध्येच स्पीड ऑफ बोट, डाऊन स्ट्रीमला असताना स्पीड ऑफ बोट फाइंड आउट म्हणून सांगितलं तर फक्त एकची किंमत इथं ठेवा, आणि अप स्ट्रीमला जर का नाही तुम्हाला स्पीड ऑफ बोट फाइंड आउट करायला सांगितलं तर एकची किंमत या ठिकाणी ठेवा. तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे पण याच्यातून प्रश्न निघू शकतात. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता 8वं गणित पाहूया. काय सांगितलंय, पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. म्हणजे त्यानंतर कोण आलेला आहे, निशू. म्हणजे निशू बद्दल आपण काय म्हणायचं, एक्स व्हेरिएबल सपोज करायचं. निशू पेक्षा पिंटू हा काय करतो, एखादं काम पूर्ण करण्यासाठी त्याला 6 दिवस जास्त लागतात, म्हणजेच एक्स प्लस 6. इफ दे वर्क टुगेदर, जर त्या दोघांनी मिळून एकत्र काम केले, दे फिनिश इट इन 4 days, तर ते 4 दिवसामध्ये काम पूर्ण होतं.
हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर ते एकटे एकटे काम करायला लागले तर का नाही किती दिवसामध्ये काय होईल, म्हणजे काम पूर्ण होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिला, जर समजा एक धडा तुम्हाला वाचायला दिलेला, एक धडा जर तुम्हाला वाचायला दिला, एकच धडा आहे आणि त्या तुम्ही तुमच्याकडे 5 मुलांमध्ये काय केलेलं आहे, ग्रुप तयार केलेला आहे. एक धडा एका विद्यार्थ्याने 2 दिवसामध्ये काय केला, वाचला. म्हणजे एका दिवसामध्ये किती वाचला त्यानं, अर्धा धडा वाचला, बरोबर आहे ना, 1/2. दुसऱ्या दिवशी 1/2. एखादा विद्यार्थी असा असतो तोच धडा त्याला वाचायला सांगितलं, म्हणजे 5 जणांमध्ये मिळून तुम्हाला काय केलं, एक धडा वाचायला सांगितलं, तेव्हा दुसरा जो विद्यार्थी आहे तो काय करतो, 3 दिवस लावतो. म्हणजेच जर एक विद्यार्थी 2 दिवसामध्ये जर तो पाठांतर करत असेल किंवा तो वाचन पूर्ण करत असेल तर तो धडा एका दिवसामध्ये किती वाचला, 1/2. दुसऱ्या दिवशी 1/2. म्हणजे याचं उत्तर किती आलं, त्यानं एक काम पूर्ण केलं. 3 दिवस एखादा विद्यार्थी 3 दिवस लावतो, म्हणजे किती, 1/3 प्लस 1/3 प्लस 1/3. म्हणजे हे आपण काय करतो, तो एका दिवसामध्ये यांची बेरीज करतो, म्हणजे तो एका दिवसामध्ये 1/3 इतकं वाचन करतो. असे 3 दिवस लावले म्हणजे त्यानं एक धडा पूर्ण केला. एखादा विद्यार्थी 4 दिवस लावतो एक धडा पूर्ण करायला, म्हणजे एका दिवसात तो किती वाचतो, 1/4. असे एकूण किती दिवस लावले, 4 दिवस लावले. 4 दिवसामध्ये त्यानं एक धडा पूर्ण केला, म्हणजे त्यानं त्याचं एक काम जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. याच्या रिलेटेडच गणा हा 8वा प्रश्न आहे. काय सांगितलंय बघा, निशू कंप्लीट अ वर्क. सपोज निशू कंप्लीट अ वर्क किती, X days. X days म्हणजे किती दिवस आहेत माहिती आहे का, माहित नाही. म्हणजेच आता जर एखादं काम निशूला कंप्लीट करण्यासाठी X दिवस लागत असतील तर पिंटूला किती दिवस लागतात, निशूपेक्षा 7 दिवस जास्त लागतात. टू कंप्लीट वर्क X प्लस 6 days. इथे पण काय अडचण. आता याच्यानंतर काय सांगितलंय बघा, निशू जी आहे ही किती दिवस, एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले माहिती आहे का. आता बघा, या विद्यार्थ्याला 4 दिवस लावले, बरोबर आहे का. म्हणजे एका दिवसामध्ये याने किती काम केलं, 1/4 केलं. याने किती केलं, एका दिवसामध्ये किती अभ्यास केला, 1/3 केला. तसं निशू जे आहे एक काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो, 1/x येतो. म्हणजे जे काम आहे त्या कामाला आपण कशाने डिवाइड केलं, डेजने डिवाइड केलं, म्हणजे दिवसाने. म्हणून इथे लिहा, निशू कंप्लीट्स in 1 day. म्हणजे किती येणार हो, 1/x. त्याच पद्धतीने पिंटू जो आहे हा पिंटू काय करणार आहे, तो सुद्धा एका दिवसामध्ये किती काम पूर्ण करणार आहे, 1/x प्लस 6. आता क्वेश्चन काय सांगितलंय बघा, इफ दे वर्क टुगेदर. जर त्या दोघांनी मिळून, अकॉर्डिंग टू क्वेश्चन, काय सांगितलंय, या दोघांनी मिळून 1/2 प्लस 1/x आणि 1/x प्लस 6 या दोघांनी मिळून जर काम केलं, दोघांनी मिळून काम केलं तर ते काम जे आहे पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतात, 4 दिवस. तेव्हा त्यांचं काय होतं, एक काम पूर्ण होतं.
आता काय करायचं, हे तुम्हाला इक्वेशन मिळालं, हे काय करा आता तुम्ही छेद समान करा. 4 इन ब्रॅकेट एक्स प्लस 6 याने याला मल्टिप्लाय करा, प्लस 6 डिवायडेड बाय याने याला मल्टिप्लाय करा, एक्स स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1. कारण या दोघांनी मिळून जर का नाही काम पूर्ण केलं, हे कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात, 4 दिवस लागतात. आता इथे काय आहे, डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल आणि या दोन्हीची बेरीज करा, किती आले 2x, म्हणजे 4 इन ब्रॅकेट 2x प्लस 6 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x. आता याने याला मल्टिप्लाय करा, इथे 8x प्लस 24 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x. आता हे दोन्ही टर्म इकडे ट्रान्सफर करा, कारण आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला इक्वेशन काय मिळेल, एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0. हे सेम पेयर आहेत, बरोबर आहे का. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये काय करायचं, हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं, आता याचे फॅक्टर पाडा, की यांचा गुणाकार हा 24 यायला पाहिजे, त्यांची त्या फॅक्टरची बेरीज किंवा वजाबाकी ही मिडल टर्म इतके यायला पाहिजे, म्हणजे 6 चौक 24. 6 मधून 4 गेले, 2 आले, आणि 6 आणि 4चा गुणाकार किती आला, 24 आला. मग इथं एक्स स्क्वेअर मायनस 6 मायनस 4 इन ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स मायनस 24 इज इक्वल टू 0. इथे काय मिळेल, एक्स स्क्वेअर याने आता कंसातल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, 6x मायनस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. या कंसाच्या बाहेर जो वजा चिन्ह असेल तर कंसातले चिन्ह काय होतात, बदलतात. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. दोन दोनचा एक पेयर तयार करा, आपल्याला याच्यातून x कॉमन निघतो, याच्यातून 4 कॉमन निघतो, म्हणजे x इन ब्रॅकेट x मायनस 6 प्लस 4 x मायनस 6 इज इक्वल टू 0. दोन्ही टर्म जे आहेत लिनियर फॅक्टर जे ते आपल्याला एकसारखे गण मिळालेत. आता याच्यामधून हा कॉमन निघतो, तो गण प्रथम आपण लिहून घ्यायचा, आणि कॉमन निघालेले घटक x प्लस 4 इज इक्वल टू 0. आता x मायनस 6 इज इक्वल टू 0 और x प्लस 4 इज इक्वल टू 0. हे इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे पॉझिटिव्ह होईल, इकडे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होईल. x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू मायनस 4. आता आपल्याला काय सांगितलंय की वर्क डन म्हणजे जे दिवस आपल्या किती दिवसामध्ये का नाही काम पूर्ण होणार आहे, 6 दिवसात का वजा 6 दिवसामध्ये आपण म्हणतो का, कधीच म्हणत नाही. म्हणजे याचं हे उत्तर नाही, याचं जे उत्तर आहे ते हे आहे. मग आता प्रश्न त्याच्यामध्ये काय विचारलाय बघा, हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. इथे लिहा निशू कंप्लीट अ वर्क, इथे लिहायचं अ वर्क एक्स डेज म्हणजे किती दिवस, 6 डेज. पिंटू कंप्लीट अ वर्क 6 प्लस, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, एक्स प्लस 6. आता हे जे 6 आहे इथे ठेवा, म्हणजे 6 प्लस 6 इज इक्वल टू 12 मिळेल. म्हणजे या ठिकाणी वाक्य लिहिताना लिहायचा पिंटू कंप्लीट वर्क इन 12 डेज. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण 9वा प्रश्न पाहणार आहोत. काय सांगितलंय, इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. एका नैसर्गिक संख्येने काय केलंय की 4060ला डिवाइड केलेला आहे. मग नॅचरल नंबर जो आहे तो कोणता आहे माहिती आहे का, म्हणजे डिवायझर मिळाला. म्हणजे डिवायझर आपल्याला काय करावं लागेल, सपोज करावं लागेल. क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम्स
द डिवायझर आणि अँड रिमाइंडर इज 1. रिमाइंडर म्हणजे बाकी जो आहे, बाकी किती दिलेली आहे? 1 दिलेली आहे. आणि क्वेश्चन जो आहे तो किती दिलेला आहे? 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. म्हणजे 5 टाइम्स द डिवायझर. जर x आपण डिवायझर सपोज केला तर त्याची 5 टाइम किती होतात? 5x. आणि मोर दॅन 6 म्हणजे 5x प्लस 6 येईल. पहिल्यांदा आपल्याला काय सपोज करावं लागेल? डिवायझर. पहिल्यांदा सगळ्यात मेन महत्वाचं बघा, याला काय म्हणलं जातं? डिव्हिडंड. याला डिव्हिडंड म्हणलं जातं, याला डिवायझर म्हटलं जातं, याला काय म्हणलं जातं? क्वोशियंट म्हणलं जातं. आणि बाकी जे खाली येतं त्याला काय म्हणतो आपण? रिमाइंडर. काय म्हणतो आपण? रिमाइंडर. आता याच्यावरून बघूया आपण. हा डिव्हिडंड जो दिलेला आहे तो किती आहे? 460 आहे, 460 आहे. याला कशाने डिवाइड करणार आहे आपण? x ने डिवाइड करणार आहे. आणि त्याच्यानंतर काय प्रश्न सांगितलाय? क्वोशियंट म्हणजे हा भाग, भागाकार. हा किती येतोय म्हणून सांगितलाय? 6 मोर दॅन 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझर काय आहे? x. याचे 5 टाइम काय येणार? आणि रिमाइंडरचं ऑलरेडी आपल्याला 1 दिलेला आहे. आणि आपल्याला सूत्र माहिती आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशियंट प्लस रिमाइंडर. झालं उत्तर. काही अवघड नाही याच्यामध्ये. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं? सपोज डिवायझर. आपल्याला डिवायझर पहिल्यांदा सपोज करू लागणार आहे. काय सपोज करू? x. मग आता सांगितलेल्या कंडिशन नुसार आपल्याला क्वोशियंट काय मिळणार आहे? हा क्वोशियंट असणार आहे याच्या 5 पटीपेक्षा कितीने? 6 ने जास्त आहे. आणि काय दिलेलं आहे? रिमाइंडर दिलेला आहे. किती दिलाय? 1 दिलाय. आणि डिव्हिडंड हा दिलेला आहे 460, 460. मग आपल्याला सूत्र माहिती आहे. काय सूत्र? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशियंट प्लस रिमाइंडर. आता डिव्हिडंड किती आहे? 460. 460 इज इक्वल टू डिवायझर किती आहे? आपण x सपोज केलाय, इंटू क्वोशियंट किती आहे? 5x प्लस 6 प्लस रिमाइंडर किती दिलेला आहे? 1 दिलेला आहे. याने याला मल्टिप्लाय करा या दोन्ही टर्मला. म्हणजे 460 हे इथं प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. इज इक्वल टू याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल? याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल? 5x स्क्वेअर प्लस 6x. आता याने याच्यामधून जर मायनस केलं तर काय मिळेल आपल्याला? 459 इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6x. हे जी टर्म आहे ती इकडे ट्रान्सफर करा. काय मिळेल? 5x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 459. सॉरी, इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. इज इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय पण करता येत नाही, इथली संख्या पण मोठी आहे. फॅक्टर पडताना जर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होत असेल तर अशा प्रकारचं जर तुम्हाला जर का बाय चान्स क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं तर न विसरता तुम्हाला ज्या मेथडनं सोडवू वाटते त्या मेथडनं तुम्ही सोडवलं तरी पण चालते. आता या ठिकाणी मी काय करतो? फॉर्म्युला मेथड यूज करतो. आणि मोस्टली तुम्ही काय करत चला, जास्तीत जास्त अशा प्रकारचं जर गणित आलं, जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं, न विसरता फॉर्म्युला मेथडचा यूज करायचा. आणि सोपं मेथड आहे ती. कम्पेअर विथ फॉर्म्युला मेथडचा यूज करायचा म्हटल्यानंतर आपल्याला कम्पेअर करावं लागणार. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग a ची किंमत काय मिळाली आपल्याला? 5. b ची किंमत 6 आणि c ची किंमत -459.
ही कशाची किंमत मिळाली? सी ची किंमत मिळाली. आता बाय युजिंग फॉर्म्युला एक्स आहे, याच्यामध्ये काय आपण सपोज केला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हे जे आहे ते फॉर्म्युला. आता याच्यामध्ये काय करायचं, या किमती ज्या आहेत या किमती आपण काय करूया, ठेवूया. एक्स इज इक्वल टू प्रथम आपण काय करूया, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढू. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी किती आहे, 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू 5 इंटू मायनस 459 इज इक्वल टू यांचा गुणाकार किती आला, 36 वजा 20 गुणुले मायनस 459 इज इक्वल टू या दोन्हीचा गुणाकार करा. 36 मायनस इथे काय येणार, मायनस मायनस काय येईल, प्लस येईल. या ठिकाणी दोन्हीची बेरीज करा, किती आले, 6 म्हणजे 8 9 10 11ला 1 हातच्यावाला 1 92 16 म्हणजे 9216. ही जी किंमत आहे ती या ठिकाणी ठेवा. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू मायनस बी म्हणजे बी ची किंमत 6 आहे, मायनस 6 प्लस ऑर मायनस अंडर रूट काय घेतले 9216 डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू मायनस 6 हे कशाचं वर्गमूळ आहे, हे 96 96चं हे याचं वर्गमूळ जे निघतं ते कोणतं आहे, 96. इथे प्लस ऑर मायनस 96 डिवायडेड बाय इथं 2a याची किंमत ठेवा इथे इंटू 5 इथे काय येणार 10 येणार डिवायडेड बाय 10. आता हे काय करायचं, एकदा प्लस आणि मायनस दाखवा. इथं एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस 96 डिवायडेड बाय 10 और एक्स इज इक्वल टू मायनस 6 मायनस 96 डिवायडेड बाय 10. आता 96 मधून 6 गेल्यानंतर काय मिळालं आपल्याला, एक्स इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 10 और इथे काय मिळणार, एक्स इज इक्वल टू 102 डिवायडेड बाय 10 म्हणजे इथे एक्सची किंमत मिळाली 9 और याला 10 ने डिवाइड केल्यानंतर किती मिळालं 10.2. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, नॅचरल नंबर. हा नॅचरल नंबर आहे का हो, हा 10 पॉइंट डिवायझर जो आहे तो नॅचरल नंबर आहे, पण एक्स इज इक्वल टू 10.2 आहे, हा नॅचरल नंबर नाही, हा नॅचरल नंबर आहे. म्हणजे प्रश्न काय सांगितलाय बघा, आता फाइंड आउट करायला काय सांगितलंय, फाइंड कोशंट अँड डिवायझर. कोशंट काय असणार आहे, कोशंट आपण काय सपोज केलेला आहे, नाही डिवायझर सपोज केलाय. इथं डिवायझर हा काय मिळणार आहे 9 मिळेल आपल्याला, आणि कोशंट जो आहे तो 5x प्लस 6 इज इक्वल टू 5 इंटू 9 प्लस 6 इज इक्वल टू 9 45 45 प्लस 6 इज इक्वल टू 51. हा मिळाला काय कोशंट, म्हणजे याचा भागाकार जो आहे तो किती येणार आहे 51. याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे ऍक्टिव्हिटीचा आहे, तो आता आपण पाहूया. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं, अशा प्रकारचे जेव्हा तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल अशा प्रकारे, तेव्हा न विसरता तुम्ही काय करायचं, फॉर्म्युला मेथडचा यूज करायचा.
चला आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत 2.6 मधील हे शेवटचं गणित आहे आणि ऍक्टिव्हिटी फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे काही ऍक्टिव्हिटी जे आहेत ते तुम्हाला निश्चितपणे परीक्षेला असतो. अशा प्रकारचा प्रश्न हा डेफिनेट असतो. काय सांगितलंय बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ट्रॅपेजियम. हा जो क्वाड्रिलॅटरल दिलेला जो आहे ABCD आणि M हा ट्रॅपेजियम आहे. कोणता? ABCD ट्रॅपेजियम आहे म्हणून सांगितलंय, परंतु इथं AD आणि BC हे कसे दाखवले तो एकसारखे दाखवलेत. याचा अर्थ हा ट्रॅपेजियम आहे परंतु आयसोसेलस काय ट्रॅपेजियम आहे तो. म्हणजे याच्या दोन बाजू कशा आहेत त्या कॉन्ग्रंट आहेत आणि दोन बाजू कशा आहेत त्या पॅरलल आहेत. म्हणून हा जो ट्रॅपेजियम जो आहे तो आयसोसेलस ट्रॅपेजियम आहे. इथं क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेजियम. हा काय आहे? ABCD हा ट्रॅपेजियम आहे. आणि ट्रॅपेजियमचा एरिया काढण्याचे जे सूत्र आहे ते सूत्र काय सांगितलंय? 1/2 AB प्लस CD म्हणजे काय सांगितलंय? सम ऑफ पॅरलल साइड, म्हणजे AB आणि CD जे आहे ते पॅरलल साइड आहे, इंटू हाईट. हाईट म्हणजे ही उंची आली AM, म्हणजे या ठिकाणी काय येईल? AM येईल. या ठिकाणी काय येईल? AM. कारण ट्रॅपेजियमचं सूत्रच आहे की 1/2 समांतर करणाऱ्या बाजूंची बेरीज गुणुले उंची. म्हणजे हे काय आहे? ती दोन्ही समांतर करणाऱ्या बाजू आहेत आणि ही AM काय आहे? ही त्याची उंची आहे. कारण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेल्या फ्रॉम व्हर्टेक्स C ऑन CD. 33. आता देताना याच्यामध्ये काय सांगितलं बघा, एरिया, त्याचा जो एरिया जो आहे कशाचा? याचा एरिया ABCDचा, म्हणजे याचा पूर्ण जो एरिया आहे तो एरिया किती दिलेला आहे? ऑलरेडी आपल्याला गणितामध्येच दिलेला आहे 33. हे आहे असं उतरून घेतलं. आता ABचं माप किती आहे? AB इज इक्वल टू X. AB इज इक्वल टू X हे प्लस CD किती आहे? CD इज इक्वल टू 2X प्लस 1 हे 2X प्लस 1 आलं. इंटू AMचं माप जे आहे ते किती आहे? X मायनस 4. इथे काय येईल? X मायनस 4 येईल. आता या दोन्हीची जी बेरीज केलेली आहे, या दोन्हीची बेरीज किती आली? 3X. हे 1 ॲज इट इज आलं. हे इथं काय मल्टिप्लाय, 2 जे आहे ते इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल? सॉरी, 2 जे आहे ते डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजे 33 इंटू 2 इज इक्वल टू 66. या ठिकाणी काय येईल? 66. आता या ठिकाणी काय येईल? X मायनस 4. आता या दोन टर्म मध्ये काय गुणाकार आहे ना, या दोन टर्म मध्ये. आता हे डायरेक्ट तुम्हाला काय दिलेलं आहे? इक्वेशन दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. या ठिकाणी काय येणार आहे थोडं आपण एक्सप्लेन करू. बघा इथं काय सांगितलंय? 66 इज इक्वल टू या दोन लिनियर फॅक्टर मध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे इथं 3X प्लस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये X मायनस 4. म्हणजे याने याला या टर्मला एकदा या फॅक्टरला काय करायचे? मल्टिप्लाय करा आणि या 1ने या दोन्हीला पण मल्टिप्लाय करा. म्हणजे आपल्याला काय मिळेल? 66 इज इक्वल टू 3 इंटू X, 3X इंटू X, 3X स्क्वेअर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, 3 चौक 12, 12X. या 3X ने याला मल्टिप्लाय केला तर 1 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आहे त्याच किमती मिळणार आहे त्या X मायनस 4 इज इक्वल टू, या दोन्ही सेम पेअर आहेत म्हणजे 3X स्क्वेअर मायनस 11X मायनस 4. हे इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. म्हणजे ते काय मिळेल? 66 प्लस निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल इज इक्वल टू 3X स्क्वेअर मायनस 11X. या दोन्हीची बेरीज किती आली? 70. हे 70 इकडे ट्रान्सफर करा, आपल्याला इक्वेशन काय मिळेल? 3X स्क्वेअर मायनस 10X, सॉरी 11X
हे 70 इथं आल्यानंतर हे इकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होईल, मायनस होईल, इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी काय येईल, इथे मायनस, इथे मायनस आहे, -11x आणि या ठिकाणी काय येईल, -70. आता काय करायचं आहे, याचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. तर हे इक्वेशन काय करू आपण, वरती लिहून घेऊ आणि त्याचे फॅक्टर पाडू. काय मिळाले इक्वेशन, 3x² - 11x - 70 इज इक्वल टू 0. याचे आपण फॅक्टर पाडताना किंवा याच्या पद्धतीने म्हणजे फॉर्म्युल्याचा मेथड म्हणजे फॉर्म्युला यूज करून पण आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. परंतु आपल्याला काय करायचं, याने याला फर्स्ट टर्म आणि फॅक्टरायझेशन पद्धतीने फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म किती आले, 210. याचे फॅक्टर जर पाडले तर किती आले, 21 × 10 आणि 21 वजा 10 बरोबर मिडल टर्म इतका आले का, म्हणजे जिथं काय लिहितो, 3x² - 21x + 10x - 70 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. इथं 3x इन ब्रॅकेट x - 7 + 10x - 7 इज इक्वल टू 0. इथं 3x आहे, इथं 3x आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी x + 7 येईल. इथे 10 आहे, इथे 10 आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल, x - 7 इज इक्वल टू 0. आता याच्यातून हे 3x + 10 इथे घेतलेलं आहे आणि या ठिकाणी सॉरी इथे मायनस आहे, मायनस x - 7 x - 7 कॉमन x - 7 घेतला. आता इथे काय केलं बघा, 3x इथे आपल्याला 2 रूट काढायचे आहेत, म्हणजे 3x + 10 इज इक्वल टू 0 और इथे काय घ्यायचं, x - 7 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू काय आहे, हे इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, निगेटिव्ह होईल, आणि इथं मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, म्हणजे -10/3 मिळेल. ही x इज इक्वल टू -10/3. आता हे -7 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, +7 होईल, म्हणजे x इज इक्वल टू 7 मिळालं. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह. इथं लेंथ जी आहे, एक रूट जो आहे तो मायनस म्हणजे निगेटिव्ह मध्ये मिळालेला आहे, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, यांच्या लेंथ म्हणजे प्रत्येक साईडच्या लेंथ फाइंड आउट करायची त्या, म्हणजे लेंथ ही निगेटिव्ह मध्ये नसते, म्हणून x इज नॉट इक्वल टू -10/3. म्हणून x इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी, 7. आता ABचं माप, ABचं माप किती आहे, AB इज इक्वल टू x म्हणजे 7, कारण x ऑलरेडी आपल्याला आपण फाइंड आउट केलेला आहे. CDचं माप किती आहे, CDचं माप हे आपल्याला काढावं लागेल. मग CD आपल्याला काय दिलेला आहे, 2x + 1 2x + 1 इज इक्वल टू, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 7 ठेवा, 2 × 7 + 1 इज इक्वल टू 15. हे CDचं माप निघालं 15. आता AD आणि BC, AD आणि BC, ADचं माप किती आहे, सॉरी BC आणि ADचं माप एकसारखंच आहे, म्हणजे BC किती दिलेलं आहे हो, इथे x - 2 म्हणजे 1 च्या ठिकाणी 7 ठेवा, 7 - 2 इज इक्वल टू 5. याचं माप किती आलं, 5 आलं. तर अशा प्रकारचे प्रश्न जे असतात हे ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि याच्या अगोदरचे 8वा एक प्रश्न, नंतर 6वा 7वा 8वा 6वा 7वा 8वा या प्रश्नावरती पण जास्तीत जास्त फोकस करा, का अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला निश्चितपणे विचारतात. कारण जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे गणित समजून घेत नाही, समजून घेऊन तुम्ही जेव्हा सोडवायला बसत नाही तोपर्यंत ते गणित तुम्हाला सुटणार नाहीत. त्यामुळे दिलेलं जे गणित आहे अशा प्रकारचे ते गणित प्रथमतः तुम्हाला समजून घ्यावे लागतील. तर मित्रांनो, हा आपला 2.6 हा इथे संपलेला आहे. याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट 2
याचे लेक्चर जे आहेत त्याचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, खरोखर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.